हवामान जरासं बदललं की लगेच नाक गळायला लागतं. सकाळी उठल्या उठल्या शिंका सुरू होणं आणि सतत घशाला खवखव, खोकल्याची उबळ येणं हा त्रास ज्यांना वारंवार होतो त्यांनाच माहिती असतं की यामुळे दैनंदिन जगणं किती कठीण होऊन बसतं. अनेकदा लोक यावर तात्पुरती गोळी खातात किंवा कफ सिरप पितात, पण काही दिवसातच हा आजारपण जसाच्या तसा उभा राहतो. सतत होणारी सर्दी आणि खोकला हे केवळ हवामानाचे बदल नसून ते तुमच्या शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती आहे. सतत औषधे खाऊन शरीराला थकवण्यापेक्षा या समस्येचे मूळ कारण शोधून ते घरगुती आणि नैसर्गिक पद्धतीने मुळापासून उपटून टाकणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हीही सर्दी खोकल्याला कंटाळला असाल आणि यातून कायमची सुटका घेऊन मोकळा श्वास घेऊ इच्छित असाल तर खालील अत्यंत प्रभावी उपाय तुमच्या जीवनशैलीचा भाग बनवा. क्रमांक 1. सततच्या सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी दररोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा शुद्ध हळद आणि चिमूटभर काळी मिरी पावडर टाकून पिण्याची सवय लावा. क्रमांक 2. तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोजच्या आहारात व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे प्रमाण वाढवा. यासाठी दररोज 1 लिंबाचा रस कोमट पाण्यातून घेणे, ऋतूनुसार आवळा, संत्री, मोसंबी खाणे किंवा आवळ्याचा रस पिणे अत्यंत फायदेशीर ठरते, ज्यामुळे शरीराला वारंवार होणाऱ्या इन्फेक्शनशी लढण्याची ताकद मिळते. क्रमांक 3. फ्रीजमधील पाणी पिणे पूर्णपणे बंद करा आणि त्याऐवजी फक्त कोमट किंवा कोमटपेक्षा थोडे जास्त गरम पाणी पिण्याची सवय ठेवा. गरम पाण्यामुळे घशातील सूज कमी होते, घशातील आणि नाकात साठलेला घट्ट कफ पातळ होऊन बाहेर पडतो आणि पचनशक्तीही मजबूत होते. क्रमांक 4. दररोज रात्री झोपण्यापूर्वी साध्या पाण्याच्या ऐवजी भीमसेनी कापूर, पुदिन्याची पाने किंवा ओवा पाण्यात टाकून त्याची वाफ घ्या. किमान 5 ते 7 मिनिटे घेतली. ही वाफ नाकातील आणि सायनसच्या नळ्यातील सूज कमी करते, त्यामुळे रात्री नाक चोंदणे बंद होते आणि शांत झोप लागते. क्रमांक 5. घशातील खवखव आणि खोकल्याची उबळ शांत करण्यासाठी दिवसातून 4 वेळा कोमट पाण्यात थोडे जाडे मीठ आणि चिमूटभर हळद टाकून गुळण्या करा. मिठाचे पाणी घशातील सुजलेल्या पेशींमधील अतिरिक्त पाणी शोषून घेते आणि तेथील बॅक्टेरिया नष्ट करते, ज्यामुळे खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो. क्रमांक 6. वारंवार होणाऱ्या सर्दीसाठी आल्याचा रस आणि मध हे अमृत मानले जाते. 1 चमचा ताज्या आल्याच्या रसात 1 चमचा मध आणि अगदी थोडीशी काळी मिरी पावडर मिसळून हे मिश्रण दिवसातून 2 वेळा चाटून खा. यामुळे छातीतील जुना खोकला आणि कफ काही दिवसातच साफ होतो. क्रमांक 7. स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांचा औषध म्हणून वापर करा. रोजच्या चहामध्ये किंवा काढ्यामध्ये तुळशीची पाने, गवती चहा, लवंग, दालचिनी आणि ज्येष्ठ मध आवर्जून टाका. हे कोरड्या आणि ओल्या दोन्ही प्रकारच्या खोकल्यावर गुणकारी ठरते.
क्रमांक 8. जर तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या शिंका येत असतील तर घरात येणारी धूळ, पडदे, अंथरुणाची चादर आणि उशा यांकडे विशेष लक्ष द्या. आठवड्यातून एकदा अंथरुणाचे कपडे गरम पाण्यात धुवा आणि घराची स्वच्छता करताना नाक व तोंडाला रुमाल नक्की बांधा, जेणेकरून धुळीचे कण श्वासावाटे आत जाणार नाहीत. क्रमांक 9. रोजच्या आहारात लसूण आणि कांद्याचा वापर वाढवा, कारण लसणामध्ये ॲलिसिन नावाचा घटक असतो. अत्यंत शक्तिशाली आणि अँटीबॅक्टेरियल आहे. शक्य असल्यास रोज सकाळी लसणाची एक पाकळी थोडी ठेचून कोमट पाण्यासोबत घेतल्यास जुनाट सर्दी गायब होण्यास मदत होते. क्रमांक 10. रात्रीचे जेवण हलके आणि पचनास साधे ठेवा. तसेच दूधजन्य पदार्थ जसे की दूध, दही, ताक किंवा पनीर रात्रीच्या वेळी खाणे पूर्णपणे टाळा. आयुर्वेदानुसार रात्री दही किंवा दूध घेतल्याने शरीरात कफ दोष वाढतो, ज्यामुळे सकाळी उठल्यावर नाक गळणे आणि खोकल्याचा त्रास अधिक तीव्र होतो. क्रमांक 11. शरीराला आतून ऊब देण्यासाठी आणि फुफ्फुसांना बळकट करण्यासाठी रोजच्या जेवणात बाजरीची भाकरी आणि लसणाची चटणी, पालेभाज्यांचे गरम सूप आणि कुळिथाचे कढण याचा समावेश करा. हे पदार्थ शरीरातील अतिरिक्त ओलावा आणि कफ शोषून घेतात आणि शरीराला ऊर्जा देतात. क्रमांक 12. दररोज किमान 15 ते 20 मिनिटे मोकळ्या हवेत बसून प्राणायाम, विशेषतः कपालभाती आणि भस्त्रिका प्राणायाम आवर्जून करा. प्राणायामामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, रक्तातील ऑक्सिजनची प्रमाण सुधारते, हवेतील बदलाचा शरीरावर लवकर परिणाम होत नाही. क्रमांक 13. तुमच्या झोपण्याच्या पद्धतीमध्ये थोडा बदल करा. जर रात्री नाक जास्त चोंदत असेल तर झोपताना डोक्याखाली 2 उशा ठेवा, जेणेकरून डोके शरीरापेक्षा थोडे उंचावर राहील. यामुळे नाकातील द्रव घशात किंवा नाकाच्या नळामध्ये साठवून राहत नाही आणि श्वास घेणे सोपे जाते. क्रमांक 14. शरीराला पुरेशी विश्रांती. 7 ते 8 तासाची गाढ झोप द्या, कारण जेव्हा शरीर थकलेले असते किंवा झोप अपुरी असते तेव्हा शरीराची स्वतःला बरे करण्याची क्षमता मंदावते, ज्यामुळे साधी सर्दीही बरे होण्यासाठी आठवडाभर लावून धरते. क्रमांक 15. हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात घराबाहेर पडताना कान आणि गळा व्यवस्थित स्कार्फ किंवा मफलरने झाकून घ्या. अनेकदा कानातून थंड हवा गेल्यामुळे छातीत गारवा झाल्यामुळे अचानक सर्दी, खोकला उद्भवतो. त्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राखणे गरजेचे आहे. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.